नमस्कार. देशोन्नती न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो. राजकारणात असे बरेच लोक असतात की राजकारण हा केवळ त्यांचा मार्ग असतो, परंतु या राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हा त्यांचा उद्देश असतो. असंच नागपुरातील एक व्यक्तिमत्व आहे जे गेल्या 20 ते 25 वर्षापासून राजकारणात असलं तरी राजकारणाचा मार्ग हा केवळ आणि केवळ समाजकारण करण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या योजनांचा फायदा लोकांना देण्यासाठी त्याचा या पदाचा किंवा राजकारणाचा उपयोग करतो आहे. या व्यक्तिमत्वाचं नाव आहे किशोर कुमेरिया. किशोर कुमेरिया हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. नागपूर महानगरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि शिवसेनेच्या नागपुरातील स्थापनेपासून ते शिवसेनेशी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. असे हे किशोर कुमेरिया आज आपल्यासोबत आहेत, देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये आहे. मी त्यांचं देशोन्नतीच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार आंबेकर सर. आपला जो राजकीय प्रवास आहे, हा राजकीय प्रवास म्हणजे आपल्याला सुरुवातीपासूनच राजकारणाचं आकर्षण होतं की समाजकारणातून आपण राजकारणाकडे वळला, म्हणजे हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. राजकारणाचा सुरुवातीपासून तर आजपर्यंत तसा विशेष संबंध राहिलेला नाही. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मी जेव्हा 10वीत असताना त्यांचे जे विचार होते, म्हणजे शिवसेना एक संघटन, त्यांनी लोकांना न्याय देण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी असं संघटन काढलं आणि न्याय भेटण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढा हे माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार होते. आणि शिवसेनेमध्ये जाती हा भेदाभेद नव्हता आणि लोकांची कामं झाले पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, म्हणून शिवसेना प्रमुखांच्या विचारांना प्रेरित होऊन मी शिवसेनेला जुळलो आणि तेव्हापासून त्याच पद्धतीने माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे मी तेव्हापासून म्हणजे मागील 30 वर्षापासून तर आजपर्यंत काम करत आहे. आणि त्याच म्हणजे मी ज्या परिसरामध्ये राहत होतो तिथे मूलभूत सुविधा नव्हत्या. अच्छा. आणि लोकांना म्हणजे साधं पाणी प्यायला मिळत नव्हतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि लोक म्हणजे टॅक्स भरत आहे, अविकसित भाग होता. शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मी लोकांसाठी मागणी केली आणि हा लोकांचा मूलभूत सुविधेचा अधिकार आहे, पण ते मिळत नव्हता. मग शिवसेना पद्धतीने, स्टाईलने, माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे आम्ही अनेक विनंत्या केल्या, पण काही रिझल्ट आला नाही. म्हणून आम्ही आंदोलनं केले, परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आमचा हा फायदा झाला की लोकांना पाणी मिळायला लागलं. तिथे मी शिवसेनेच्याच राज्यसभेच्या खासदाराच्या माध्यमातून रोड बनवले आणि शिवसेने मिळून तिथं मूलभूत सुविधा नागरिकांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ते झालं. आंदोलन केले मी. पाण्यासाठी आंदोलन करून वयाच्या 18व्या वर्षी मला जेलमध्ये जावं लागलं, तुरुंगवास झाला. माझं वय एकदम वयाचं 18वं वर्षच होतं. परंतु नंतर लोकांना सुविधा आमच्या माध्यमातून, लोकांच्या सहकार्य आणि कार्यकर्त्याच्या विशेष माध्यमातून आम्ही ते करत गेलो, मूलभूत सुविधा. आणि मग मी लक्षात आलं की मला 19व्या वर्षी उमेदवारी मिळाली होती. परंतु मी म्हटलं की हे जरा राजकारण म्हणजे खोटं बोलायचा एक प्रकार आहे, म्हणून मी इलेक्शन कधी लढणार नाही, अशा प्रकारची माझी भूमिका होती. अच्छा. परंतु त्या वयामध्ये तेवढं आपल्याला कळलं. पण नंतर हे लक्षात आलं की माननीय शिवसेना प्रमुखांनी देखील संघटनाचं निर्माण केलं, पण नंतर लोकांचं काम व्हावं यासाठी तो पक्ष निर्माण झाला. त्याच पद्धतीने माझं असं झालं की मी निवडणूक कधी लढणार नाही, परंतु मग लक्षात आलं की आपण निवडणूक जर लढलो आणि निवडून आलो तर लोकांचे जास्त काम करू शकतो. म्हणून मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि लोकांनी भरघोस मतांनी तेव्हा निवडून दिलं. कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं, निवडून आलो. समाजकारणातून म्हणजे लोकांचे दुःख पाहिले किंवा लोकांच्या समस्या पाहिल्या आणि त्या समस्या सोडविण्याच्या माध्यमातून आपलं समाजकारण सुरू झालं आणि मग समाजकारणातून आपण राजकारणाकडे आलात.
अर्थातच आपला राजकारणाचा मार्ग हा समाजकारणातून केला. या समाजकारण म्हणजे आपण त्या आंदोलनाबद्दल किंवा बाकीचे प्रश्न कसे सोडवले याच्याबद्दल सांगितलं, पण अशी काही आंदोलनं आहे का की जी आजही आपल्या स्मरणात आहे, किंवा किशोर कुमेरिया म्हटलं तर लोकांना आजही ते आंदोलन आठवतं, असं काही आठवणी असेल तर कृपया सांगा. निश्चित रूपाने आमच्या भागामध्ये जो उमरेड रोड आहे, चामट चौक, दिघोरी परिसर, हो, इथे आम्ही त्या काळामध्ये आंदोलन केलं होतं. आणि जवळपास त्या काळामध्ये पाण्यासाठी तिथले नागरिकांनी जे सहकार्य दिलं, रस्त्यावर उतरले, तर जवळपास 3000 लोक त्या आंदोलनामध्ये होते. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून नागपूर शहरातलं ते एक त्यावेळेचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं. आम्ही तो चक्काजाम केला होता. परंतु तेव्हा हेही कळत होतं की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे चक्काजाममुळे. परंतु परिस्थिती अशी होती की लोकांना पाणीच मिळत नव्हतं. म्हणजे विहिरीला पाणी नव्हतं राहत, बोरवेलला राहत नव्हतं, आणि नळ लाईन होती नाही. टँकरच्या भरोश्यावर जीवन होतं, आणि टँकर त्या मुबलक नव्हत्या, पोहोचत नव्हत्या. तर लोकांचं बडे म्हणजे हाल होते. तर अशा परिस्थितीत नाइलाजाने ते आंदोलन करावं लागलं, आणि खूप मोठं आंदोलन ते झालं. त्याच्यामध्ये मला 8 दिवस तुरुंगवासही झाला. परंतु लोकांना त्याच्यामध्ये आमच्या इथे बोरवेल झाल्या तेव्हा त्या काळात महानगरपालिकेतर्फे, आणि टँकर्स वाढल्या तुरंतमध्ये, आणि तात्पुरती ती व्यवस्था झाली. मग त्या माध्यमातून अनेक असे निवेदन, डेप्युटेशन, लोकांच्या सहकार्य, आमच्यासोबत लोकांनी खूप तेव्हा समस्या असल्यामुळे साथ दिला. वारंवार महानगरपालिकेत जाणं, आणि नळ लाईन त्यावेळेस लोकांच्या सहकार्यातून तिथे आम्हाला टाकण्यात आल्या. असा तो पाण्याचा मोठा तिथे भयंकर त्रास होता. 2019 म्हणजे 2020ची सुरुवात, 19चा शेवट आणि 20ची सुरुवात, त्या 2020 पासून 2022 पर्यंतचा काळ म्हणजे नागपूरच नव्हे तर अख्ख्या देशाने फार वाईट काळ बघितला. म्हणजे कोरोनाच्या रूपाने एक मोठा संसर्ग या देशात आलेला होता. या काळात नागपूर महानगरपालिकेचं काम अतुलनीय होतं. म्हणजे अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं, आणि महानगरपालिकेचे दूत म्हणूनच त्यावेळेस नगरसेवकांचंही काम अतिशय चांगलं होतं. या सर्वांच्या कामात किशोर कुमेरिया यांच्या कामाची फार चर्चा झाली. म्हणजे नेमकं काय त्या कोरोनाच्या काळात आपण असं केलं की ज्याची आजही चर्चा होते? वास्तविक असं आहे की लोक आपल्याला जेव्हा एक विश्वासाने निवडून देतात, लोकप्रतिनिधी बनवतात, तर लोक आज आपापले कामं करण्यामध्ये सक्षम आहेत. पण आपल्याला ज्या विश्वासाने निवडून देतात केवळ याच्यासाठी की जेव्हा कधी काम पडलं तेव्हा लोकप्रतिनिधी त्यांच्या कामी आलं पाहिजे, अशा प्रकारे लोक आपल्याला निवडून देतात. आणि नेमकी कोरोनामध्ये तीच परिस्थिती होती की एक थोडंसं दहशतीचं वातावरण म्हणा, एक घाबरलेली थोडीशी जनता, कारण तो म्हणजे कोरोना असा प्रकार होता, आणि तेव्हा लोकांना गरज होते. तर तेव्हा जे प्रशासन्स आहेत त्याच्यात तेव्हा तुकाराम मुंडे आपल्या इथे होते. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालं. अनेक लोकप्रतिनिधींनी केलं. त्याच्यानंतर अनेक समाजसेविक संस्था आहे. अशा सगळ्याच लोकांना, म्हणजे डॉक्टर्स असो, पोलीस असो, सगळ्याच विभागाच्या आपापल्या कर्तव्य माणुसकी या नात्याने सगळ्यांनी केलं. आणि मी तेव्हा एक लक्षात घेतलं की लोक घाबरलेले आहेत. तर अशा परिस्थितीत आपण लोकप्रतिनिधी म्हणून कसं करायला पाहिजे. तर त्यावेळेस RT-PCR म्हणजे डॉक्टरकडे कोणीही गेलं तर डॉक्टर हे सांगत होते की तुम्ही RT-PCR टेस्ट करा. बरोबर. आणि घरातल्या सगळ्याच लोकांची करा. आणि त्यावेळेस लॉकडाऊन असल्यामुळे 4 महिने लोक घरी होते. म्हणजे आर्थिक परिस्थिती लोकांची फार भयानक होती, कारण तो वर्ग जास्त आहे. मग अशा वेळेस आम्हाला फोन येत होते की 1200 रुपये एका टेस्टचे आहे, घरच्या सगळ्यांची करायला सांगितलं, आम्ही कसं करू. मग आम्ही त्यावेळेस विचार केला, आणि मग त्याची नियमावली होती की फक्त शासकीय दवाखान्यातच ते RT-PCR टेस्ट होणार, आणि काही प्रायव्हेट दवाखान्याला ती मान्यता होती. पण तो अशा परिस्थितीत लोक परेशान होते आमच्या भागातले, म्हणजे सगळीचकडे होते. पण आपली मुख्य जबाबदारी आपल्या जिथून लोकप्रतिनिधी बनलो तिथली होती. मग अशा काळामध्ये मी माझ्या म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन करून मी माझं जे स्वतःचं जनसंपर्क कार्यालय रमना मारुती आहे इथे RT-PCR टेस्टची सुरुवात केली. अच्छा. आणि असं करता करता रोजची, म्हणजे तेव्हा लोक टेस्ट करायलाही घाबरत होते, टेस्टही नव्हते करत. याच्यात महानगरपालिकेची मदत घेतली होती, महानगरपालिकेचा समन्वय करून. अच्छा. तर लोक घाबरत होते, टेस्टही नव्हते करत. पण आम्ही हळूहळू रोज 25 टेस्ट, मग 30 टेस्ट, मग असं थोडंसं प्रमाण वाढलं. तर ते आमचं रमना मारुतीचे जे जनसंपर्क कार्यालय माझं स्वतःचं, किशोर कुमेरिया जनसंपर्क कार्यालय,
तर तिथे RT-PCR टेस्टचं ते सेंटरच झालं. अच्छा. आणि हे रोज मग 250-300 टेस्ट होत होत्या, जास्त करू शकत नव्हतो कारण ते लॅबमध्ये टेस्ट वगैरे करणं असा तो प्रकार होता. तर असं करता करता मग आम्हाला टोकन सिस्टीम पण करावं लागली. अच्छा. आणि तेवढ्याच लिमिटेड करता येत होत्या, 300 रोज टेस्ट करत होतो. तर असं जवळपास 8 महिने चाललं. अच्छा. आणि 8 महिन्यात आम्ही त्या 20,000 टेस्ट आमच्या कार्यालयात झालेल्या आहे. ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं समजून आम्ही केलं. अच्छा. त्यातल्या त्यात आम्ही महानगरपालिकेच्या भरोश्यावर न राहता, लोक तेव्हा घाबरत होते, तर आम्ही स्वतःचं ट्रॅक्टर लावून स्वतःच्या स्वखर्चाने अच्छा. आणि कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही संपूर्ण 8 महिने त्या परिसरात प्रत्येक गल्ली बोळात नगरात सॅनिटायझरचं काम आम्ही सकाळ आणि संध्याकाळ रोज आम्ही स्वतः केलं आहे, महानगरपालिकेचा काही संबंध नसताना. त्याचं कारण असं होतं की सॅनिटायझरने काही कोरोना जात नव्हता, कोरोना मरण्याचा काही संबंध नाही. काही जी लोकांच्या मनात भीती होती त्याला दिलासा म्हणून त्याला दिलासा फक्त की लोकांना असं होतं की भाई आपल्या गल्ली बोळात किंवा आपल्या नगरात सॅनिटायझर झालेला आहे, तर लोकांचा एक आत्मविश्वास वाढत होता, कॉन्फिडन्स वाढत होता. तर असंही आम्ही आमच्या सॅनिटायझर आमच्या स्वखर्चाने 8 महिने जवळपास त्या परिसरात आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून केलेलं आहे. अतिशय चांगलं काम या काळात झालं. म्हणजे तुमच्या कामाची विशेष चर्चा झाली, बाकी इतर सर्वांनी चांगलं काम केलं. आता या थोडं समाजकारणाकडून आपण राजकारणाकडे येऊया. आपण जवळपास 4 टर्म नगरसेवक होता. म्हणजे आता गेल्या 2-2.5 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, तर कदाचित पुन्हा आपण नगरसेवक पदावर असतात. आणि या काळात एक वेळा आपण मला वाटतं उपमहापौर पद सुद्धा भूषवलं आहे. बरोबर. आता विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि दक्षिण नागपूर मतदार संघासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं, अर्थातच महाविकास आघाडीकडनं. जर आपल्याला तिकीट मिळाली, आपण तिकीट खेचून आणली, तर आपला निवडणुकीतील अजेंडा काय असेल? प्रत्येक पक्षाचा हा अधिकार आहे की आपापला पक्ष वाढवावा. अगदी. आणि प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो त्याचा पण अधिकार आहे की त्याला काम करायला किंवा लोकांची सेवा करायला लोकप्रतिनिधी बनावं. बरोबर. हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. तसंच आमच्या पक्षामध्ये मी बेसिकली म्हणजे गेल्या 30-32 वर्षापासून शिवसैनिक आहे आणि काम करण्याची ही आवड आहे. आणि त्याच्याचमुळे लोकप्रतिनिधी झालं तर जास्त काम करता येते. तसे नगरसेवकाचे वेगळे अधिकार आहेत, आमदाराचे वेगळे अधिकार आहेत, तुम्हाला जास्त काम करता येते. आणि शिवसेना पक्ष आपला या नागपूर शहरात डेव्हलप झालं पाहिजे हे माननीय शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची पण इच्छा होती. या ठिकाणी सामनाही चालू केला होता. हो. आणि आता उद्धव साहेबांची इच्छा आहे. त्याच पद्धतीने नागपूर शहरात शिवसेना पक्ष वाढला पाहिजे. शिवसेनेचं ज्या पद्धतीने मुंबईत काम आहे त्या पद्धतीने नागपुरात व्हायला पाहिजे अशी आमच्या पक्षाची आणि माझी पण इच्छा आहे. त्या माध्यमातून जर पक्षांनी महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे हे आमचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते ठरवात. हे जे निर्णय ठरवतील आणि जर समजा पक्षांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली तर निश्चित रूपाने एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून ज्या पद्धतीने मी माझ्या भागात काम करतो आणि दक्षिण भागामध्ये त्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने काम झालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, या पद्धतीने आपण या ठिकाणी जर उमेदवारी दिली तर निवडणूक लढू आणि त्याच पद्धतीने काम करण्याचा पूर्ण. म्हणजे नगरसेवक असताना आपल्या प्रभागापुरती जे काम होत होतं त्या लोकांना जो तुमचा फायदा झालेला आहे, शासकीय योजनांचा लाभ असो किंवा इतर काही समस्या सोडवण्यासाठी, तो आता दक्षिण नागपूर मतदारसंघातील लोकांना होईल अशी आपली भूमिका राहील. अशा पद्धतीने आपलं काम होईल. नक्की. जिथलं आपण जे म्हणजे जसं प्रभागामध्ये नगरसेवक आपल्याला निवडून देतात तर आपली पहिली जबाबदारी त्या लोकांप्रती आहे. अगदी. त्या क्षेत्राप्रती आहे, त्या क्षेत्रातल्या लोकांप्रती आहे आणि त्या समस्या कुठल्याही असू द्या. म्हणजे नगरसेवक म्हणजे काही फक्त डेव्हलपमेंट म्हणजे रोड बनवणे किंवा लाईट्स लावणे एवढंच नाही, तर अनेक नगरसेवक एवढं महत्त्वाचं पद आहे की त्याच्याजवळ सगळ्याच प्रकारच्या समस्या येतात. बरोबर. तर आपण समजा आज नगरसेवक आहे तर ते आपण कर्तव्य जबाबदारी आहे ते आपलं केलं पाहिजे. जर उद्या आपण आमदार असो तर आमदाराचं त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि सगळे लोक करतातच आहे. अगदी. म्हणजे आपलं विजन अगदी क्लिअर आहे की आमदार बनल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अजेंडा फिक्स आहे.
सुरुवातीला मतदारसंघातल्या लोकांच्या समस्या मार्गी लावणं हा आपला अजेंडा राहील आणि त्यानंतर त्यांच्या ज्या काही कामं आहेत, शासन दरबारी कामं आहे, प्रशासकीय दरबारी कामं आहे, ते सोडविण्यात सुद्धा आपला भर राहील. माझा पुढचा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी म्हणून आणि महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा दक्षिण नागपूर मतदारसंघावर दावा करत आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. उद्या जर चुकून वरिष्ठांच्या बैठकीत वरच्या लेवलवरच्या बैठकीत ती जागा काँग्रेस पक्षाला गेली किंवा महाविकास आघाडीतील अन्य पक्षाला गेली तर आपली भूमिका काय राहील? शिवसेनेचा शिवसैनिक हा आदेशाप्रमाणे काम करत असतो. म्हणजे हा शिवसेना पक्षच असा आहे की एकदा मातोश्रीचा आदेश आला की त्या पद्धतीने काम करायचं. आता आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ज्या पद्धतीने आदेश देतात त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक म्हणून काम करत असतो. आताच मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभामध्ये महाविकास आघाडी होती आणि पहिल्यांदा आम्ही काँग्रेसचा उमेदवार विकासजी ठाकरे, संपूर्ण नागपूर शहरातले जेवढे शिवसैनिक आहे, महाविकास आघाडी आहे आणि पक्षप्रमुखाचा आदेश आहे, तर आम्ही दिवस रात्र एक करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत तेवढेच ताकदीने आम्ही या लोकसभेमध्ये काम केलेलं आहे. म्हणून कुठलाही निर्णय महाविकास आघाडीमध्ये नेते लोक करतात आणि माननीय उद्धव साहेब जे पण निर्णय करतील तर त्याच लोकसभेच्या पद्धतीने आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यात, म्हणजे दक्षिण नाही तर संपूर्ण नागपूर शहर नाही तर नागपूर जिल्ह्यात संपूर्ण, मी नागपूर जिल्ह्यातच म्हणेन कारण आपण नागपूर 12 मतदारसंघात 12 मतदारसंघ कारण आपण इथे संपर्कात आहोत, तर त्याच पद्धतीने सगळे शिवसैनिक महाविकास आघाडीचा तेवढ्याच ताकदीने इथे काम करेल. अगदी म्हणजे मातोश्रीचा आदेश जर असा राहील की तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे ना, आपल्याला पूर्ण ताकदीनिशी काम करायचं आहे किंवा जिल्ह्यात संपूर्ण महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यायला हवे त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, तसं आपलं काम राहील आणि आपल्या कार्यकर्त्यांना तसं आदेश राहतील. माझा पुढचा आणि म्हणजे या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येऊ. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि निवडणुका 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका आहेत. यावर्षी अनेक नवमतदार आहे, म्हणजे नवमतदारांची नोंदणी विक्रमी आहे, लक्षणीय वाढ यावर्षीच्या मतदारात आहे. हे नवमतदार आणि इतर सर्व मतदारांना, कारण की गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो ज्या ज्या निवडणुका होतात नागपूरची टक्केवारी ही 52 ते 55च्या दरम्यान असते, म्हणजे ही टक्केवारी कधीच 60च्या पुढे जात नाही. ठीक आहे, महानगरपालिका निवडणुकीत वगैरे जात असेल, परंतु विधानसभा निवडणुकीत ही टक्केवारी 60च्या पुढे जात नाही. ही टक्केवारी वाढावी याच्यासाठी या देशाचा सैनिक आणि पक्षीय कार्यकर्ता म्हणून आपलं मतदारांना काय आव्हान राहील? लोकशाहीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, संविधानानुसार या देश आपला पूर्ण चालतो त्या पद्धतीने जे काम व्हायला पाहिजे संपूर्ण देशामध्ये ते महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे. या महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण उथलपुथल झालेलं आहे आणि हे सगळं करण्याच्या मागे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत हे संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना माहिती आहे. जे आजपर्यंत या महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या पद्धतीने संस्कृती तोडण्याचं काम या ठिकाणी, म्हणजे इव्हन आजपर्यंत महाराष्ट्रात कधी शपथविधी पहाटे झाली नाही, तर ती यावेळेस पहाटे शपथविधी झाली हे भारतीय जनता पक्षामुळे. आजपर्यंत घरातच झगडे लावणं किंवा घरातच फोडण्याचं काम, म्हणजे शिवसेना फोडण्याचं काम झालं, राष्ट्रवादी फोडण्याचं काम झालं, घरामध्ये झगडे लावण्याचं काम झालं. काल परवाचा म्हणजे हे आतापर्यंत पक्ष, मी थोडं इंटरप्ट करतो, आजपर्यंत पक्षच फोडले परंतु एक मोठी राष्ट्रीय स्तरावरची संघटनाही फोडण्याचं पातक भारतीय जनता पार्टीवर लागलाय. असं म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या 2 दिवस अगोदर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात होती आणि त्यानंतर त्याच दिवशी त्याच्यातल्या काही वरिष्ठ नेत्यांची पत्रकार परिषद झाली की हा आमचा पाठिंबा नाही. म्हणजे आता संघटना फोडण्याचे काम सुरू. म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे की या महाराष्ट्रामध्ये जे आजपर्यंत झालेलं नाही आणि अशा फोडाफोडीचं काम आहे, विविध गोष्टीचा प्रलोभन देण्याचं काम आहे आणि ते आज नाही तर याच्या सत्तेवर बसायच्या आधी पण अनेक समाजाच्या प्रश्नाच्या बाबतही कमिटमेंट केलं होतं, पण ते सरकारमध्ये येऊनही झालेलं नाही आहे. म्हणजे याचाच उद्देश आणि लक्ष येते की केवळ फक्त सत्ता पाहिजे
आणि सत्तेवर आल्यावर मग त्या लोकांचं ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या नाही, जे बोलले होते, आणि सत्तेसाठी काहीही करणं असं सगळं चित्र दिसून येते. आणि ही परिस्थिती या आपल्या राज्याच्या सामान्य नागरिकासाठी आणि युवकांसाठी अतिशय घातक आहे. याच्यामुळे आम्ही आता ती लढाई एक पक्ष म्हणून आणि सत्ता म्हणून ही विषय काही घेणं देणं नाही, परंतु ज्या प्रकारे हे मनमानी म्हणू आपण, हुकुमशाही म्हणू किंवा हम करे सो कायदा अशा प्रकारचं चालू आहे आणि केवळ सत्ता पाहिजे, सत्तेचा वापर दुरुपयोग करणे, तर हे आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनतेला याबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करू. आणि जनता तशी जागृत आहे, परंतु आम्ही आपल्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चित रूपाने जनता जागृत झाली आहे, आणि कारण त्याचं उदाहरण हे लोकसभेमध्ये दिसलेलं आहे. बरोबर. लोकसभेमध्ये यांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण केलं, अति करण्याचा प्रयत्न केला, तो काही लोकांना पटलेला नाही आणि ते लोकसभेमध्ये दाखवलं. आणि या विधानसभेमध्ये ते जनता यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. तेच मला नवमतदारांसाठी आव्हान शेवटचं. सगळ्यात जास्त म्हणजे जे आपण बुजुर्ग लोक म्हणतो, ज्येष्ठ नागरिक म्हणतो, हे अतिशय अनुभवी लोक असतात. एक एज्युकेशन पार्ट वेगळा आहे, पण अनुभव पार्ट वेगळा आहे. तर म्हणून जे ज्येष्ठ नागरिक आहे ते आपल्या मताने ठाम मतावर असतात आणि अनुभवाच्या आधारावर. पण आजची युवा पिढी आहे हे अतिशय जागृत आहे. आणि पहिले जे तेवढं राजकारणाकडे लक्ष नव्हते देत किंवा समजत नव्हतं, असं माझं थोडंसं मत आहे. परंतु आजची जी युवा पिढी आहे त्यांना कोण काय बोलतं आणि कोणाचा उद्देश काय आहे हे सगळं कळतं. त्यामुळे ही युवा पिढीचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ही युवा पिढी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करणारी आजची युवा पिढी आहे. त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि ते निश्चित रूपाने एक जागरूक नागरिक म्हणून युवा पिढी या निवडणुकीमध्ये आपलं कार्य दाखवतील. अतिशय चांगली उत्तरं आपण दिली. आमचे जे काही प्रश्न होते, राजकारण असो, समाजकारण असो आणि एकंदर देशाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर सुद्धा आपण फार चांगल्या पद्धतीनं बोललात, उत्तरं दिली. किशोर कुमेरिया यांचं जे कार्य आहे ते आम्ही आमच्या प्रेक्षकांपुढे, आमच्या श्रोत्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. आज ते आमच्या विनंतीला मान देऊन देशोन्नती स्टुडिओमध्ये आले आणि या सर्व कार्यक्रमात आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली. मी पुन्हा एकदा देशोन्नती परिवारातर्फे त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.